महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा म्हणजे आषाढी वारी। यंदा या परंपरेनं 7 समुद्रापार झेप घेतली। लंडनमधून सुरू झालेली ग्लोबल वारी तब्बल 11 देशांचा प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होणारे वारकरी संप्रदायाचा समता, संस्कार आणि भक्तीचा संदेश आता जगभर पोहोचत असल्याचं चित्र या उपक्रमातून पाहायला मिळतंय। पाहूयात। लंडन ते पंढरपूर विठ्ठल नामाचा जागतिक गजर। ग्लोबल वारीची 11 देश, 50 दिवस, एकच ध्यास। जगभरात विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला। महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या आषाढी वारीच्या इतिहासात 2026 या वर्षात एक सुवर्णपान जोडले गेले। 7 समुद्रापार राहणाऱ्या मराठी बांधवांनी एकत्र येत जगातील पहिली ग्लोबल वारी सुरू केली। 11 देश, 50 दिवस, एकच ध्यास, विठ्ठल नामाचा गजर या संकल्पनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले। लंडन हजारो किलोमीटर दूर असलेलं शहर, पण यंदा इथूनही घुमतोय ज्ञानोबा माऊली, ज्ञानबा तुकाराम, वारकरी संप्रदायाचा इतिहास घडवणाऱ्या या अनोख्या ग्लोबल वारीची सुरुवात उत्साहात लंडन मध्ये झाली। ग्लोबल वारी प्रारंभ लंडन, प्रवास 11 देश, कालावधी 50 दिवस, सांगता आषाढी एकादशी पंढरपूर। ही दिंडी युनायटेड किंगडम, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, रोमानिया, तुर्की अशा 11 देशातून प्रवास करत 25 जुलै रोजी थेट पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे। लंडन मध्ये जेव्हा ही दिंडी पारंपरिक वेशभूषेत पालखी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींसह रस्त्यावरून निघाली, तेव्हा स्थानिक ब्रिटिश आणि परदेशी नागरिकांसाठी हे मोठे कौतुकाचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरले। 7 समुद्रापार राहूनही आपली संस्कृती, वारीची परंपरा आणि संतांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। या वारीमध्ये लंडन आणि आसपासच्या परिसरातील शेकडो मराठी कुटुंब, तरुण आणि लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला नवी दिशा दिली। संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि अनेक संतांनी जात, पात, धर्म आणि लिंग भेदांच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश समाजात रुजवला। आज हाच संदेश युरोपच्या भूमीवरही या निमित्ताने पोहोचलाय। या ग्लोबल वारी मागील आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे लंडन मध्ये उभारल्या जाणाऱ्या भव्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी जनजागृती करणे, तसेच युरोपमध्ये वाढणाऱ्या नव्या पिढीपर्यंत वारकरी परंपरा, संत साहित्य आणि भारतीय अध्यात्म पोहोचवणे हा आहे। जगाच्या कानाकोपऱ्यात आपला मराठी संस्कृती असेल, आपला वारकरी संप्रदाय असेल आणि विठ्ठल रुक्मिणीची जी महिमा आहे तो जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आपल्याला या वारीने खूप सहकार्य होत आहे। आणि पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना आहे, ही ग्लोबल वारी अशीच उत्तरोत्तर मोठी होत जावो आणि जगाच्या जेवढे देश आहेत त्या देशातून जो काही आपला विठ्ठल भक्त असेल त्यांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हावं, प्रत्येक देशातून दिंडी यावी आणि आपल्या पांडुरंगाचरणी लीन व्हावं, हीच अपेक्षा। एकेकाळी पंढरपूरची वारी महाराष्ट्रापुरती मर्यादित होती, आज ती 7 समुद्रापार पोहोचले। विठ्ठल भक्ती आता जागतिक झाले। लंडनहून सुरू झालेली जगातील पहिली ग्लोबल वारी काल सातारा जिल्ह्यात दाखल झाली। नीरा नदीमध्ये विठोबा माऊलीच्या पादुकांना विधिवत स्नान घालून या दिंडीने महाराष्ट्राच्या भूमीत प्रवेश केला। ही वारी 11 देशांमधून युरोपच्या वेगवेगळ्या भागातून मार्गस्थ करत जॉर्जियाला आली आणि जॉर्जियावरून विमानाने मुंबईला आली आणि मुंबईवरून आता आळंदीतून आपण प्रस्थान केलेलं आहे। आज नीरा या ठिकाणी पादुकांचं स्नान झालं आणि ही वारी जी ग्लोबल वारी आहे पंढरपूरला 19 जुलैला पोहोचणार आहे। 20 जुलैला नगर प्रदक्षिणा करून आपण या वारीची सांगता करणार आहोत आणि याच पादुका पुन्हा लंडनला जाणार आहेत आषाढी एकादशीसाठी, कारण मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त लंडनमध्ये पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी आस लावून थांबलेले आहेत। तर या पादुका ज्या ग्लोबल वारीने इकडे आलेल्या आहेत त्या पंढरपूरला पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आषाढीसाठी जात आहेत। लंडनच्या सुप्रसिद्ध रॉयल विंडसर रेसकोर्स मैदानावरून विठू माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाचा गजर, पारंपरिक फेटे, नऊवारी साड्या आणि भगव्या पताक्यांसह या वारीचे अतिशय दिमाखात प्रस्थान झाले। जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज, पीठाधीश्वर स्वामी नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते या दिंडीचे प्रस्थान झाले। युरोपमधील तब्बल 11 देशांचा आणि 50 दिवसांचा प्रवास पूर्ण करत
ही अनोखी वारी आता विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तीचा संदेश जगभर पोहोचवत ही ग्लोबल वारी भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते। भेदभाव विसरून एकत्र येणे हा या वारीचा मूळ संदेश परदेशातही तितक्याच ताकदीने पोहोचवला जातोय। जगभरात विठ्ठल नामाचा गजर दुमदुमल्याने जागतिक स्तरावर भारताची आणि महाराष्ट्राची आध्यात्मिक प्रतिमा अधिक दृढ झाली। विठ्ठल भक्तांचा हा एकच ध्यास मराठी माणसाच्या मनात असणाऱ्या विठ्ठल भक्तीची अथांग सीमा दाखवून देतो। ही ग्लोबल वारी म्हणजे आधुनिक युगातील भक्तीचा एक अभूतपूर्व आविष्कार आहे। हेमंत जाधवसह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।